20% वेटेज ऑफ द टोटल पेपर इज गिवन टू द सायन्स. की हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट काय आहे, याचा अभ्यास आपल्याला का करायचा आहे. मागच्या 2 ते 3 वर्षापासून 20 क्वेश्चन्स एकट्या सायन्स मधून येतात. एक UPSCचं जे सायन्स असतं ना, तर ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी की रिसेंट काही रिसर्च झालेला असेल, काही गोष्टी नवीन अंमलात आलेल्या असतील त्याच्या रिलेटेड आहे. आणि आपलं MPSCचं जे सायन्स आहे तर ते बेसिक सायन्सेस आहे. 20 क्वेश्चन मीन्स 40 मार्क्स. अँड वी ऑल नो की MPSCला सायन्स किती फॅक्च्युअल विचारतात. MPSCचं कट ऑफ दिवसेंदिवस वाढत चाललाय मागच्या 12-13 वर्षापासून. की कोणते असे टॉपिक आहेत की जे फ्रिक्वेंटली आस्क्ड आहेत. आता जर बेसिक सायन्स जर म्हटलं ना, सायन्स मध्ये काय येतं, बायोलॉजी, फिजिक्स अँड केमिस्ट्री. म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यास करताय, व्हॉट एव्हर द बुक यू रीड, बघायचं की बायोला जर एवढे वेटेज, मग बायोमधले कोणकोणते इंपॉर्टंट चॅप्टर्स आहेत की ज्याच्यावर फ्रिक्वेंटली क्वेश्चन येतोय, ते जास्त अभ्यास करायचे. ठीक आहे. बायोमध्ये क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड काय आहे, एक्झाममध्ये लँग्वेज फिरवलेली असते आणि ती लँग्वेज तुम्हाला काय करायची असते, आयडेंटिफाय. क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना मॅक्झिमम बरोबर करण्याचा प्रयत्न करायचा.